सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सुनेत्रा पवार यांनी दिलेली सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्या समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अखेर केली हकालपट्टी. मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणी आलेली सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आताच्या घडीला नेमकं काय घडतंय मित्रांनो, सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया. गेल्या 3 महिन्यांपासून अजितदादा पवार यांचा अपघात झाल्याच्या नंतर सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात करायला निघालेले 2 राजकीय नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मात्र सगळ्यात मोठा दणका दिलेला दिसतोय. मित्रांनो, बातमी सविस्तर नेमकी काय आहे बातमी आपण ती जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड, दादांचा अपघात हा अपघात होता तर तो घातपात होता, आता हे कुठेतरी उघड दिसायला लागले. रोहित पवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जे ट्विट केलं होतं आणि ज्या पत्रकार परिषद देऊन प्रफुल्ल पटेल आणि VSR कंपनीचे मालक यांचे दोघांचे लागेबंद समोर आणले होते, या सगळ्या प्रकरणाविषयीची मित्रांनो अपडेट महाराष्ट्राला मिळेपर्यंतच आता मात्र सुनेत्रा वहिनी जय पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दादांच्या अपघाताविषयी, दादांच्या मृत्यूविषयीची चौकशी करावी ही माहिती दिलेली आहे. यावरूनच आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची मात्र हकालपट्टी यांना डच्चू दिला आहे. नेमकं काय आहे ती देखील आता आपण बातमी जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या नेत्यांवरती केला जातोय आरोप ते देखील आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षातील सगळ्यात मोठी घडामोड आता आपल्या समोर येत आहे. यामध्ये नवीन कार्यकारिणी सुरू असतानाच ज्या 2 नेत्यांवरती सगळ्यात मोठा संशय व्यक्त केला जात होता की पक्ष ताब्यात घेतला जाणार, पक्ष स्वतःच्या नावावरती केला जाणार आणि पवार कुटुंबियांना बाजूला करून संपूर्ण पक्ष हायजॅक करण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जणू आपल्या जीवाची बाजी लावली होती. परंतु आता मात्र या सगळ्या घडामोडी समोर येत आहेत. या घडामोडी घडत असताना नेमका काय घडले पडद्याच्या पाठीमागे ते देखील आपल्याला संपूर्णपणे जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तरपणे पूर्ण बघावा लागेल, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या पाठीमागे कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत हे तुम्हाला आता माहित पडेल. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याची चर्चा देखील रंगली आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी X वरती पोस्ट करत यादीमध्ये कारकुनी चूक झाल्याचं म्हटलं असलं तरी देखील सगळ्यात मोठा आता दावा केला गेला आहे. तो म्हणजे मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. या नेत्यांचा नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्यांना डच्चू देण्यात आलाय असा प्रश्न विचारला गेल्यानंतर पक्षाने आपल्या जुन्या नेत्यांची फळी बाजूला केल्याचंही बोललं जात आहे. मात्र यावरून आता नेमकं काय घडतंय ते देखील पाहावं लागेल. सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष, खजिनदार शिवाजीराव गर्जे, पार्थ अजित पवार सरचिटणीस, सुबोध मोहिते सरचिटणीस अशी ही सगळ्यात मोठी यादी आता जाहीर झाली असून जय अजित पवार राष्ट्रीय सचिव आहेत आणि सना मलिक राष्ट्रीय सचिव अल्पसंख्याक या सगळ्या पदांची खैरात केली असून मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांना मात्र त्या जबाबदारीतून बाजूला सारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे आता मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली असून ज्या प्रकारच्या बातम्या, ज्या प्रकारच्या चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत्या त्या चर्चांना आता कुठेतरी उधाण आल्याचं दिसतंय. यामुळे अजित पवारांची चौकशी होईपर्यंत, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी होईपर्यंत बड्या नेत्यांना बाजूला केलंय का असा मोठा प्रश्न आता समोर येऊ लागलाय. त्यामुळे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये याचं सगळ्यात मोठं वादळ उडवण्याची चर्चा रंगू लागली आहे.